Hello students, today we are going to study Unit 4.2 Baby Pangolins Night Out. Open your book, page number 91. Baby Pangolins Night Out. आज आपण युनिट 4.2 बेबी पॅंगोलिन्स नाईट आउट या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तुमचे पुस्तक उघडा, पान नंबर 91 काढा. बेबी पॅंगोलिन्स नाईट आउट. लेट्स स्टार्ट. चला तर मग सुरू करूया. बेबी पॅंगोलिन, पॅंगोलिन म्हणजे खवले मांजर, आणि ह्या खवले मांजराचं जे पिलू आहे त्याची नाईट आउट, नाईट आउट म्हणजे रात्रीची भ्रमंती किंवा रात्रीचं भटकणं. कम बेबी वेकअप, वी विल गो अँड ईटिंग टुडे. चल उठ बाळा, आज आपण मुंग्या खायला जाऊयात. ममा पॅंगोलिन गेव जेंटल लविंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ. आणि हे पॅंगोलिनची जी आई आहे ती अतिशय प्रेमानं आपल्या बाळाला पुश करत आहे किंवा त्याला ढुशी मारत आहे, उठवत आहे, आणि त्याला हे आपल्या लांब अशा टॅपरिंग म्हणजे निमुळत्या तोंडाने ती त्याला बोलत आहे. बेबी वॉज स्टिल ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप. आणि बाळ हे दिवसभर झोपूनही अजूनही सुस्तीतच आहे. ड्राउझी म्हणजे सुस्ती. मदर ट्राईड टू परस्यूड हिम. आणि त्याची आई जी आहे ती त्याला परस्यूड म्हणजे खात्री पटवणे किंवा मन वळवणे, परस्वेड. आणि आई त्याला खात्री पटवून देत आहे. ट्रायचा भूतकाळ ट्राईड. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. आणि तू मला नेहमीच असं म्हणत असतोस की मला घेऊन बाहेर चल. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम. आणि तू म्हणत असतोस की तू नेहमी काय झालेला आहेस तर दूध पिऊन तू आता खूप थकलेला आहेस. नाव गेट अप, आता उठ. गेट रेडी, आणि तयार हो. नो ओंट सेड बेबी. आणि ते जे बाळ आहे ते नाही म्हणतंय. स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. स्ट्रेच म्हणजे ताणणे, आणि त्याची जी लांब अशी शेपटी आहे ती अतिशय आळसानं तो ताणून काय म्हणते की नाही. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. आणि तो म्हणत आहे की मला आता पूर्ण लांबपर्यंत चालण्याची बिलकुल इच्छा नाही. डोंट वरी सेड मम्मा. आणि आई त्याला म्हणतेस की काळजी करू नकोस. आय विल कॅरी यू ऑन माय टेल. मी तुला माझ्या शेपटीवर बसवून नेईल. गुड बॉय कम ऑन इट्स टाइम. शहाणं माझं बाळ ते, चल बरं आता निघायला हवं. ममा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आणि आईनं शेवटी त्याला तिच्या शेपटीवरती बसवलं आणि बाहेर ती घेऊन आली. ब्रिंगचा भूतकाळ ब्रॉट. ती त्याला आपल्या त्या घराच्या बाहेर घेऊन आली. देअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ. आणि त्यांचं घर म्हणजे काय होतं तर एक खोल असं छिद्र किंवा खोल असं छिद्र होतं. 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लॉंग. 9 इंच एवढं रुंद आणि 1 मीटर एवढं लांब. ममा कॉन्शियस बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन टू हर स्केल्स विथ हिज क्लॉज. आणि आईनं त्या बाळाला कॉन्शियस म्हणजे सावध केलं की घट्ट बस आणि त्याचे जे खवले आहेत त्यांना पकडून बस. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉन्शियसली. आणि तिनं आपलं अतिशय स्थिरपणाने आणि सावधगिरीने ती चालू लागली. कॉन्शियसली म्हणजे सावधपणे. जस्ट देन अ पॉर्क्युपाईन वेंट पास्ट देम. आणि तेवढ्यातच एक पॉर्क्युपाईन तिथून जात होता. हू इज दॅट बेबी वॉन्डर्ड. आणि त्या बाळाला आश्चर्य वाटलं आणि त्यानं विचारलं की ते कोण आहे. ओ दॅट्स अ पॉर्क्युपाईन. आणि आई म्हणाली की हो ते पॉर्क्युपाईन म्हणजे साळींदर आहे. अँड हू आर वी. आणि ते बाळ विचारते की आपण कोण आहोत. ममा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक. आणि आई चालता ते सांगू लागली. वी आर पॅंगोलिन्स. आपण खवले मांजर आहोत.
वी हॅव मेनी कझन्स, आणि आपल्याला बरेच बांधव आहेत. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका, त्यातील 4 आफ्रिकेमध्ये आहेत. अँड 4 आर इन एशिया, आणि 4 हे आशियामध्ये आहेत. वी लिव्ह इन इंडिया, आपण भारतात राहतो. सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन, आणि म्हणून लोक आपल्याला इंडियन पँगोलिन्स किंवा भारतीय खवले मांजर असं म्हणतात. इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, आणि भारतातील उत्तरेकडील भागामध्ये आवर कझन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन, आणि भारतातील उत्तरेकडे देखील आपले चिनी खवली मांजर हे बांधव आपले आढळतात. पेज नंबर 92. बाय नाव ममा अँड बेबी हॅड रिच द अँट हिल, आणि आतापर्यंत आई आणि बाळ मुंग्यांच्या वारुळापर्यंत येऊन पोहोचले. रिच म्हणजे पोहोचले. ममा यूज हर स्ट्रॉंग शार्प अँड कर्ड फ्रंट क्लॉज टू क्विकली डेमॉलिश द अँट हिल, आईनं भराभर आपल्या पुढच्या पायांचे जे मजबूत अणकुचीदार आणि बाकदार जी नखे आहेत त्या नखांनी ते वारूळ पोखरायला सुरुवात केली. अँट हिल म्हणजे वारूळ, आणि डेमोलिश म्हणजे पोखरणे. द टर्माइट्स इनसाइड बिगॅन टू रन हेल्टर स्केल्टर, आणि आतील जे वाळव्या होत्या त्या सैरावैरा पळू लागल्या. हेल्टर स्केल्टर म्हणजे सैरावैरा, आणि टर्माइट्स म्हणजे वाळव्या. इन अँड आउट वेंट मदर्स 1.5 फूट लॉंग स्टिकी टंग, आणि त्या आईची 1.5 फूट इतकी लांब चिकट जीभ आत घातली, बाहेर काढली, पुन्हा आत घातली आणि पुन्हा बाहेर काढली. शी बिगॅन टू डिवोर द टर्माइट्स, आणि तिनं काय केलं तर त्या ज्या वाळव्या आहेत त्या फस्त करायला सुरुवात केली. डिवोर म्हणजे इट क्विकली, आणि आधाशासारखं पटपट खाणे. लुक बेबी, दे आर डिलिशियस, आणि छान, बाळाला ती म्हणाली की बाळा हे किती रुचकर आहेत ते पहा. डिलिशियस म्हणजे रुचकर, चविष्ट. ईट देम अप क्विकली, आणि ते पटापटा खाऊन घे. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स, आणि अशा प्रकारे आपण खवले मांजर अशाच वाळव्या काय करत असतो तर गॉबल अप म्हणजे मटकावत असतो. बेबी वॉच्ड मदर अँड ट्राईड टू फॉलो हर एक्झाम्पल, त्या बाळानं त्या आईचं आपल्या निरीक्षण केलं. निरीक्षण, आणि त्याचा पास्ट टेन्स वॉच्ड, आणि आईचं निरीक्षण केलं आणि तो प्रयत्न करू लागला की आईच्या प्रमाणे कृती करण्याचा. स्लोली येस बेबी कुड डू इट टू, आणि खरंच बाळालाही ते जमू लागलं. हळू ते बाळ आईप्रमाणे खाऊ लागलं. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग, आणि आत बाहेर त्याची ती छोटीशी जीभ चालू लागली. This was his first solid meal after being nursed on mother's milk for a month. आणि जवळजवळ महिनाभर आईच्या दुधावर पोसल्यानंतर आज प्रथमच त्याने असा घट्ट आहार घेतला होता. And he found the termites truly delicious, आणि त्याला त्या मुंग्या फारच स्वादिष्ट लागल्या. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वुड बी, आणि जसं आईने त्याला सांगितल्या होत्या तशाच त्या होत्या. शी टू वॉज हॅपी, आई सुद्धा खूप आनंद झाला आईला देखील. गुड बेबी रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स, आणि छान, एक लक्षात ठेव बाळा हेच आपले प्रमुख अन्न आहे असं ती आई आपल्या बाळाला म्हणाली. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स, सो दिस इज व्हॉट वी ईट, आणि आपल्याला इतर प्राण्यांप्रमाणे दात नाहीत आणि त्यामुळे आपण जे खाणार आहोत ते हेच आहे. जस्ट देन मम्मा स्मेल समथिंग, आणि तेवढ्यातच आईला कसलं तरी वास आला. इन अ ट्राईस शी पुल्ड हर बेबी टू हरसेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली, आणि एका क्षणार्धात तिनं आपल्या बाळाला आपल्याजवळ ओढलं आणि एक आपल्या पोटाशी त्याला घट्ट पकडलं. इन अ ट्राईस म्हणजे क्षणार्धात, आणि बेली म्हणजे पोट.
She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. आणि ती एका खडकामागे जाऊन लपली आणि तिनं आपलं शरीर, लांबलचक शरीराचं एखाद्या चेंडूसारखं घट्ट गोल गुंडाळी केली. Anyone would think she was just another piece of rock. आणि कुणालाही असं वाटेल की हा एक खडकच आहे. आफ्टर अ व्हाईल, काही क्षणानंतर, द स्मेल डिमिनिश, काही क्षणानंतर तो जो वास आहे तो हळूहळू कमी होऊ लागला. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स, आणि तो दूर अशा सुरक्षित अंतरावर गेलाय असं वाटलं. मम्मा लूजन हर टेल अ बीट अँड लिसन केअरफुली, आणि आईनं तिची शेपटी थोडी सैल केली आणि हळूच ती कानोसा घेऊ लागली. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स, आणि तिला एक प्रखर उजेडाचा झोत दिसला आणि त्याबरोबर काही आवाज देखील ऐकू आले. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉन्शियसली अँड लेट द बेबी गो, तिने अतिशय सावधपणे स्वतःच्या शरीराची गुंडाळी उलगडली आणि आपल्या बाळाला जाऊ दिले. अनकल म्हणजे गुंडाळी उलगडणे, अँड लूजन म्हणजे सैल करणे, LOOSENED, लूजन म्हणजे सैल करणे. कॉन्शियसली म्हणजे सावधपणाने. डीड यू नोट द स्मेल जस्ट नाऊ, आता आलेला वास तुला कळला ना. रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स, आणि दुसऱ्या कशाच्याही पेक्षा तो अगदी नीट लक्षात ठेव. दिस इज द स्मेल ऑफ मॅन, आणि हा मनुष्याचा वास आहे. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर, आणि ह्यातली काही कल्पनाही करता येणार नाही इतके दृष्ट असतात. बियॉन्ड मेजर म्हणजे विदाऊट लिमिट किंवा अमर्याद, किंवा ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीने ते दृष्ट असतात. दे सर्च फॉर आवर होल्स ऑर नेस्ट अँड डिग देम अप, ते आपली बिळे किंवा आपली घरटी शोधतात आणि ते उकरतात. दे किल अस, ते आपल्याला मारून टाकतात. ईट आवर फ्लेश, आणि आपलं जे मांस आहे ते खातात. फ्लेश म्हणजे मांस. अँड सेल आवर स्केल्स टू अर्न लॉट्स अँड लॉट्स ऑफ मनी, आणि आपले जे काही खवले आहेत ते विकून खूप खूप पैसा ते कमवतात. ह्युमन्स थिंक आवर स्केल्स आर मेडिसिनल, माणसांना असं वाटतं की आपले जे खवले आहेत ते औषधी आहेत. मेडिसिनल म्हणजे औषधी, आणि स्केल्स म्हणजे खवले. ह्युमन म्हणजे मानव प्राणी. नाउ पेज नंबर 93. Long ago, when only tribal people living in the jungles knew about us. आणि अनेक वर्षांपूर्वी जेव्हा फक्त जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना आपल्याबद्दल माहिती होते, द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड, आणि त्यावेळेस परिस्थिती ही एवढी इतकी वाईट नव्हती. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड, तेही प्राण्यांना मारत पण लोभीपणाने नव्हे. ग्रीड म्हणजे लोभी. नाउ यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल सच ॲज दोज वी स्मेल जस्ट नाऊ, आणि आता तुला नुकताच आपल्याला त्यांचा वास आला त्या लोभी माणसांपासून आपल्याला सतत सावध राहावं लागतं. When we step out for our nighttime wandering, they flash harsh torchlights to spot us. जेव्हा आपण रात्रीच्या भ्रमंतीला बाहेर पडतो त्यावेळी प्रखर प्रकाशाचे झोत टाकून ते आपला मागोवा घेतात. वॉन्डरिंग म्हणजे भटकंती. अँड देन शूट अस विथ देअर गन्स, आणि नंतर त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीने आपल्याला ते ठार करतात. These very same wicked people have destroyed our habitats, आणि ह्यांच्यासारख्या दृष्ट माणसांनी आपले जे काही हॅबिटेट्स म्हणजे नॅचरल होम किंवा नैसर्गिकरित्या जे काही वस्ती आहेत किंवा घरं आहेत ती काय केलेली आहेत, डिस्ट्रॉय केली. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट केलेली आहेत. अँड क्लिअर्ड अवे जंगल्स, आणि जंगलही त्यांनी गिळंकृत केली किंवा नष्ट केलीत. There's no room for us to build our homes and to roam around anymore, आणि आपली घरे बांधायला आणि भटकायला त्यांनी आपल्याला जराही जागा ठेवलेली नाही. Life is now full of hardships,
आता आपले जे जीवन आहे ते खरोखर काय झालेलं आहे, फार हार्डशिप म्हणजे कष्टदायक असं झाले आहे. यू कॅन नेव्हर टेल वेन सम लर्किंग अराउंड माइट किल यू. आणि कधी कोण दबा धरून बसला असेल आणि आपल्याला ठार मारील ते आपल्याला आता सांगता येत नाही. बी वॉर्न बेबी, बी केअरफुल. आणि त्यामुळे बाळा कायम सावध राहा आणि बी केअरफुल, काळजी घे. लर्किंग म्हणजे दडून बसणे, LURKING, लर्किंग म्हणजे दडून बसणे. These men don't realize we are their helpers. ह्या आपण त्यांचे सहाय्यक आहोत हेच या माणसांना समजत नाही. We remove millions of ants and termites for them. आपण त्यांच्या भल्यासाठी लाखो मुंग्या आणि वाळवे नष्ट करतो. They will spend huge amounts to do that. आणि ते त्या कामासाठी खूप प्रचंड पैसा खर्च करतात. But will not spare us. आणि मात्र आपल्याला ते काही सोडत नाहीत. स्पेअरस म्हणजे जाऊ देत नाहीत किंवा सोडत नाहीत. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. आणि देव करो त्यांना चांगली गुड सेन्स म्हणजे सद्बुद्धी देव. बेबी वन मोर थिंग. बाळा अजून एक गोष्ट लक्षात ठेव. देअर आर सम गुड पीपल टू. आणि या काही चांगली माणसे सुद्धा असतात. दे नो आवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. त्यांना निसर्गाचे जे अन्न साखळीतील आपले जे स्थान आहे ते त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दे स्ट्राइव्ह टू मेक आवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आणि ते आपल्याला आपले जे जीवन आहे ते सुलभ व्हावं, आपली संख्या वाढावी यासाठी ते झटत असतात. सह्याद्री निसर्ग मित्र and other organizations in Maharashtra run awareness campaign with the help of the forest department. आणि महाराष्ट्रातील निसर्ग मित्र आणि इतर काही संघटना वन विभागाच्या मदतीने काही जागृती मोहिमा चालवतात. They hold meetings in villages and urge people to protect us. ते गावांमध्ये मीटिंग्स घेतात किंवा सभा घेतात आणि आपले रक्षण करण्यासाठी लोकांना समजवतात. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर. आणि ते सगळीकडे असे संदेश लिहिलेले फलक लावतात. अँड हँड आउट पॅम्पलेट्स. आणि पत्रकेही वाटतात. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आणि ते आंतरराष्ट्रीय तस्करी, स्मगलिंग म्हणजे तस्करी, रोखण्यासाठी कठोर प्रयत्न करत असतात. They set up modern strap cameras to get our photographs and study us. आणि आपली छायाचित्र काढण्यासाठी आणि आपल्याविषयी अभ्यास करण्यासाठी ते ठिकठिकाणी आधुनिक छुपे कॅमेरे उभारतात. आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. आणि हे भले लोक त्यांच्या या कामात यशस्वी होतील अशी मला आशा आहे. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर कीथ अँड किन विल फ्लरिश. आणि यामुळे आपलं जे जीवन आहे ते सुलभ होईल आणि आपले जे कीथ अँड किन म्हणजे आपले जे सगळे सोयरे आहेत ते देखील त्यांची आपली जात वाढीस लागेल. फ्लरिश, फ्लरिश म्हणजे वाढीस लागणे. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा आजच्या दिवशी एवढं पुरे आहे. इट्स गेटिंग लेट. आपल्याला आता उशीर होतो आहे. डीड माय लव रेलिश द टर्माइट्स. माझ्या बाळाला वाळव्यांचा जे काही टर्माइट्स आहेत ते आवडलेत का किंवा वाळवे आवडलेत का. रेलिश, रेलिश म्हणजे एन्जॉय इटिंग म्हणजे आनंद घेणे. वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. उद्या आपण पुन्हा इथे येऊया. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आणि आता दिवस उगवायच्या आत आपल्याला आपल्या घरी पोहोचायला हवं. भाऊ काढ दे रे. अशा प्रकारे ही बेबी पँगोलिन्स नाईट आऊट ही कथा अतिशय सुंदर अशी कथा आहे. लक्षपूर्वक ऐकायचे आणि कठीण शब्द जे तुम्हाला वाटत असतील ते आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. थँक्यू.